योगायोगाने पशुधन महा एक्स्पो बघताना आपल्यासोबत आहेत परळी नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बाजीराव भैया धर्माधिकारी सहकुटुंब सहपरिवार ते या एक्स्पोचा आनंद घेत आहेत। धर्माधिकारी परिवाराच्या योगायोगाने 3 पिढ्या आपल्याला या एका फ्रेम मध्ये बघायला मिळत आहेत। भैयाजी काय सांगाल? महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आपल्या राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री आपल्या लोकनेत्या आमदार पंकजाताई साहेब मुंडे यांच्या पुढाकारातून या वैद्यनाथ नगरीमध्ये हा राष्ट्रीय पशुधन महा एक्स्पो संपन्न होतोय आणि आजचा हा समारोपाचा दिवस आहे। आणि माझ्या आईला फार कृषीची आवड आहे आणि तिला चलणं होत नाही म्हणून मी एक गोल्फ कार मध्ये मी सुद्धा माझ्या फॅमिली सोबत जात आहे आणि मी बघितलं त्याची आकर्षण होतं। राधा नावाची जी म्हैस आहे सगळ्यात छोटी ती गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे, तिचं सुद्धा दर्शन आज झालं। कुमनूर जी गाय आहे आंध्र प्रदेश मधली व्हरायटी जी की आमच्या धनुभाऊंची नामदार धनंजयजी मुंडे साहेबांनी संवर्धित सध्या इथे केलेलं आहे, ते दर्शन झालं गोमातेचं। त्याचबरोबर अनेक पशुधन या निमित्ताने पाहायला मिळालं आणि पशुधनासोबतच अनेक विविध कृषी सुद्धा इथे स्टॉल्स होती आणि अतिशय ही आमच्यासाठी एक मोठी पर्वणी आहे। आणि तुम्ही बघताय की ह्या शिवरात्रीच्या पावन पर्वावर वैद्यनाथचं दर्शन होतंय, गोमातेचं दर्शन होतंय आणि हा सर्व योग आमच्या ताई साहेबांनी घडून आणला। अक्षय आम्ही आनंदी आहोत। खऱ्या अर्थाने आमची शिवरात्र झाली आणि काल देवेंद्रजी जसं म्हणाले की आपल्याकडे व्हॅलेंटाईन्स डे नाहीये, पण आपल्या काळा मातीचं आणि आपल्या गोमातेचं दर्शन हेच आपल्यासाठी व्हॅलेंटाईन आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने तो पण आम्ही साजरा केलाय। अतिशय आम्हाला आनंद होतोय आणि माझ्या आईंना घेऊन, माझ्या मुलाला, माझ्या मुलीला घेऊन मी हे एक्स्पो पाहतोय आणि अतिशय आनंद होतोय। तुम्ही स्वतःही एक शेतकरी आहात, तर या वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटलं? वेगळेपणा काय जाणवला? याच्या आधी तुम्ही वेगवेगळे एक्स्पो आयोजित बघितलेले असतील, यंदा परळी नगरीला हा आयोजनाचा मान मिळालेला आहे, तर यात वेगळेपणा वैशिष्ट्य काय जाणवतोय? आपण जे गोपालक आहेत तिथे लाल कंदारी असेल, आपल्या घडी हंडरकडून ते बाजार करून घेऊन येतात, पण अनेक गोवंश, देशी गोवंश आपण तर बघितले, गुजराती असतील, मध्य प्रदेश मधील, युपी मधील राष्ट्रीय स्तरावरून जो गोवंश आलाय तो बघून खरंच आनंद झालाय आणि अतिशय मनाला शेतकरी आहे त्यासाठी नक्कीच मला सुद्धा प्रेरणा मिळाली की एक चांगलं आपण सुद्धा गोपालक झालं पाहिजे, पशुपालक झालं पाहिजे। आणि मी नक्कीच आज निर्धार केला या शिवरात्रीच्या निमित्तानं की मी नक्कीच चांगले पशु आणून संवर्धित करेन आणि निश्चितपणाने पुढे जेव्हा जिथं पशु प्रदर्शन होईल तिथं आमच्या पशुला प्राइज मिळेल, बक्षीस मिळेल, हे निर्धार आज मनाशी ठेवून आम्ही जात आहोत। आणि धन्यवाद। आज महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावरती आपणासही सर्व कुटुंबास शुभेच्छा। तसेच आपणही आता एक्स्पोचा आनंद घ्यावा आणि आपण आपला वेळ दिलात त्यासाठी मनपूर्वक आभार।